आज आपण मिसळ पावची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी ही मटकी धुवून घेतली, ती एका कढईमध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे। ही मटकी भाजत आल्यानंतर त्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आणि शिजत ठेवायचं। ह्याच्यामध्ये शिजवतानाच थोडंसं मीठ आणि हळद टाकून घ्यायचे। चमचा हळद टाकून घेऊयात। ते सर्व मिक्स करून ह्यावर 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवून द्यायचंय। ह्याच्यात वरून थोडासा कांदा टाकून घेऊयात आणि झाकण ठेवूया। 5 मिनिटं ते 10 मिनिटं लागतात शिजायला। मटकी शिजते तोपर्यंत इथं आपण मसाला करून घेऊयात। त्यासाठी एक वाटी, छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं। त्यानंतर कोथिंबीर आणि लसूणाच्या 10-15 पाकळ्या घेतलेल्या आहेत। हे सर्व आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। हे वाटण बनवून झालेलं आहे। कोथिंबीर, खोबरं आणि लसूण याचं। मटकी शिजलेली आहे आणि गॅस बंद करून घेतलाय। साठी आपण इथं कढई ठेवलेली गॅसवरती। त्याच्यामध्ये आपण एक मोठी पळी तेल घ्यायचंय आणि आपण जो मसाला बनवला होता किंवा वाटण बनवलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय। वाटण थोडंसं भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे लाल तिखट चटणी किंवा मसाला घालून घ्यायचा आहे, हा कोल्हापुरी। तसेच आपल्याला ही काश्मीरी मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि छानसा कलर येतो आपल्या कटाला। हे छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। ह्याला छान तेल सुटले कढईने, त्याच्यामध्ये आपल्याला ही शिजवलेली मटकी टाकून घ्यायची आणि हलवून घ्यायचं, एकत्रित करून घ्यायचं। ही मटकी आपण तेलामध्ये 1 मिनिटभर परतली आहे आणि त्याच्यावरती असे तेल किंवा कट जमा झालेला आहे। आता ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये हे मटकी शिजवलेलं पाणी ओतून घ्यायचंय आणि सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचंय। 1-2 मिनिटं तसंच ठेवून द्यायचंय उकळी येईपर्यंत। ही मिसळ तयार आहे। त्याच्यावर छान असा कट आलेला आहे। एका प्लेटमध्ये वाढून घेऊया। प्लेटमध्ये थोडासा फरसाण काढून घेतलेला आहे। त्याच्यावरती आपल्याला ही शिजवलेली मटकी टाकून घ्यायची। त्याच्यावर थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि आपण बनवलेला कट टाकून घ्यायचा आहे। अजून थोडासा वरून कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची।
अशा रीतीने आपली घरगुती पद्धतीने मिसळ तयार आहे.